परेत्री वसलेला महाराष्ट्र, संत विचारवंत कलावंत ज्ञानवंतांचा सत्पुरुषांचा महाराष्ट्र, पराक्रमाच्या तेजाने तळपणाऱ्या शूरवीरांचा महाराष्ट्र, या महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी आपल्या सर्वस्वाची होळी करणाऱ्या त्यागी महान नरवीरांचा महाराष्ट्र, अशाच एका उत्तुंग व्यक्तिमत्व लाभलेल्या एका महापराक्रमी महापुरुषाच्या ओजस्वी जीवन गाथेतील निवडक प्रसंगाची ही झलक। सन 1200चा काळ। सन 1200 महाराष्ट्रामध्ये श्रीमंती वैभव अगदी ओसंडून वाहत होते। कला कौशल्य शिल्प नृत्य या सुजलाम सुफलाम महाराष्ट्र भूमीमध्ये सन 1200 ते 1300 या काळामध्ये सर्वत्र आनंदी आनंद ओसंडून वाहत होता। कला क्रीडा ज्ञान संस्कृती शिल्पकला स्थापत्यकला नृत्यकला अनेक विद्या आणि सर्व क्षेत्रांमध्ये महाराष्ट्रात सुवर्ण काळ होता। या सुवर्ण काळाची पावती अर्थात दागदागिन्यांनी म्हटलेल्या माता भगिनी छोट्या छोट्या टोळ्यांमध्ये पराक्रमाची शर्थ करणारे मराठी शूर सरदार त्यांच्या रक्षणासाठी सज्ज होते। पण या वैभवशाली महाराष्ट्राला दृष्ट लागली महाराष्ट्रातील स्त्रियांवर अन्याय केले, अत्याचार केले, अन्यायाने ग्रासलेल्या समस्त जनतेला खरा धीर दिला तो संत एकनाथांनी। संत एकनाथांनी या महाराष्ट्रवासियांना भक्तीची गोडी लावून त्यांचे मनोधैर्य वाढवले। महाराष्ट्रात चाललेला जनतेचा संहार हा अन्याय पाहून ते चिडले आणि त्यांनी माये भवानीला महाराष्ट्र आदिशक्तीला साकडं घातलं। दार उघड बया दार उघड, दार उघड बया दार उघड। हे महाराष्ट्र धर्म रक्षके, हे माऊली प्रसन्न हो। या महाराष्ट्राला कुणीतरी वाली लागू दे आई, कुणीतरी वाली लागू दे आणि या माय भवानीच्याच प्रसादानं याच माय भवानीचा आशीर्वाद तिचा प्रसाद म्हणून अन्यायाने ग्रासलेल्या या महाराष्ट्रवासियांना प्रसाद मिळाला, त्यांचा रक्षण करता मिळाला, तेच अर्थात छत्रपती शिवराय। हाच शिवराय जिजा मातेला बाळलीलांनी सुखावं लागलं। या शिवरायाला बालपणीच जिजा मातेनं रामकृष्णांच्या शूरवीरांच्या गोष्टी सांगून महापराक्रमी बनवले। अगदी लहानपणापासूनच आजूबाजूच्या परिस्थितीचं आकलन झालेल्या या बालशिवाजीची
ही समजूत घालतायत जिजामाता या गीतातून. रात्रीचा प्रहर लोटला बाई, तरी डोळा लागत नाही. भाग्यभूतीच्या साजा हिंदू नृसिंहा प्रभू शिवाजी राजा, हिंदू नृसिंहा प्रभू शिवाजी राजा, प्रभू शिवाजी राजा. प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि मग प्रसंग आला तो त्यांना राजा म्हणून घोषित करण्याचा. छत्रपती शिवरायांनी सिंहासन ग्रहण करावं म्हणून जिजामातांनी त्यांना खास विनंती केली आणि मग एका नेत्रदीपक सोहळ्याच्या माध्यमातून पवित्र मंत्र घोषाच्या माध्यमातून सप्त नद्यांचं सप्त सिंधूंचं जल मुद्दाहून काशीहून आणि महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून आणून छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली. महाराज सिंहासन ग्रहण करणार यापूर्वी त्यांचा या रयतेच्या कल्याणासाठी झालेला शपथविधी, या शपथविधीची ही पूर्वतयारी हा नेत्रदीपक सोहळा आता अल्पावधीतच सादर करण्यात येत आहे. या रंगमंचावर प्रवेश होतो तो मुद्दाम काशीहून आलेल्या गागा भट्टांचा. गागा भट्टांनी मुद्दाहून विचारले की समस्त उपस्थितांची आणि राज्यसभेची परवानगी असली पाहिजे.
आणि अर्थात ही राज्यसभेची परवानगी मिळाली समस्त उपस्थितांकडून आणि प्रत्यक्ष राज्याभिषेकाच्या प्रयोगाला आता प्रारंभ करीत आहोत. मुद्दामहून देशाच्या कानाकोपऱ्यातून आणलेल्या सप्त नद्यांचं हे जल, या जलाची मी खात्री करून घेत आहेत पैठणचे गागा भट्ट. समस्त नद्यांचं जल आणले आहे काय? होय, आणले आहे. आणि सभेची परवानगी देखील आहे. होय, आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजाला अर्थात शिवरायाला छत्रपती शिवराय म्हणून घोषित करण्यात काही विलंब नसावा. प्रथम गंगेचं पवित्र जल हे गंगेचं पवित्र जल घेऊन येत आहेत शिवाजी महाराजांनी नेमणूक केलेलं अष्टप्रधान मंडळ. या अष्टप्रधान मंडळाची रचना अशी आहे. मोरोपंत प्रधान ज्यांनी गंगाजल खास आणलेला आहे. रामचंद्र पंत अमात्य यमुनेचं जल त्यांनी आणलंय. हंबीरराव मोहिते जे सेनापती आहेत त्यांनी सिंधू नदीचं पवित्र जल आणलेलं आहे. मोरेश्वर पंडित, सरस्वती निराजीरावजी न्यायाधीश, अण्णाजी दत्त सचिव, दत्ताजी त्रिंबक मंत्री आणि अर्थात रामचंद्र त्रिंबक सुवंत या सर्वच अष्टप्रधान मंडळांनी हे जल इथे आणलेलं आहे. या अष्टप्रधान मंडळाचं शिवरायांच्या खास नेमणुकीवरून या राज्याभिषेकाचा सोहळा याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी येत आहे. रंगमंचावर छत्रपतींना आशीर्वाद देण्यासाठी स्वतःची तब्येत बरी नसताना देखील जिजाऊ माऊली विशेष करून उपस्थित आहेत. आणि राज्याभिषेकाच्या प्रत्यक्ष प्रयोगाला हा प्रारंभ होत आहे. पवित्र गंगा नदीचं जल घेऊन मोरोपंत प्रधान समोर उपस्थित आहेत. गागा भट्ट या पवित्र जलाने शिवरायांना हा अभिषेक घालीत आहेत. गंगे नमः. रामचंद्र पंत अमात्य खास यमुनेचं जल घेऊन आलेले आहेत. ओम यमुने नमः. सेनापती हंबीरराव मोहिते खास सिंधूचं जल घेऊन आलेले आहेत. आणि मोरेश्वर पंडितराव सरस्वतीचं पवित्र जल घेऊन पुढे सरसावत आहेत. ओम सरस्वते नमः. न्यायाधीश निराजीरावजी कावेरी नदीचं पवित्र जल घेऊन पुढे सरसावत आहेत. गागा भट्ट या कावेरी नदीच्या जलाने महाराजांना अभिषेक घालीत आहेत.
अण्णाजी दत्त जे सचिव आहेत पवित्र नर्मदा नदीचा जल घेऊन गोदावरीचं जल घेऊन दत्ताजी त्रिंबक हे मंत्री इथे उपस्थित आहेत आणि सुमंत रामचंद्र समुद्र जलाचं पवित्र कलश गागाभटांच्या हस्ते सुपूर्द करीत आहेत. आणि शिवरायांना आशीर्वाद देण्यासाठी समर्थ रामदास स्वामी देश भ्रमण करीत इथे उपस्थित झालेले आहेत. कठीण चाहला तरी हाची अनुष्ठिला भला देखी स्वराज्य तोरण गरजती तोफान ते चौघडे